की राणा पाटलाच्या मुलानं जर ड्रग्जचं व्यसन केलं आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून घेतली तर ते त्यांना चालणार आहे का? मग जे ड्रग्जचं विष आणून इथं विकत होते त्यांना चूक सुधारायची संधी राणा पाटील देणार आहेत का? तिने केलेल्या चुकीमुळं या तुळजापूर शहरातल्या कित्येक लोकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेत. मग त्याची जबाबदारी घेणार आहेत का? नीचपणा आहे हा. अशा वृत्तीच्या लोकाला त्या ठिकाणी राजकारणातनं बाजूला करणं, खड्यासारखं वेचून बाजूला टाकणं. भारतीय जनता पार्टीत दुसरा माणूसच नव्हता का? कुणाला द्यायचं ना, दुसऱ्याला द्यायचं. किमान संदेश तर द्यायचा की अशा पद्धतीचं काम जर तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला राजकारणात संधी देणार नाही, आम्ही तुम्हाला बाजूला ठेवू. मग त्यावेळेस आम्ही म्हणलं असतं पार्टी विथ डिफरन्स, साधन सुचितेच्या गोष्टी तुम्ही करता त्यालाही आम्ही मान्य केलं असतं. पण मुळात हा सगळा निर्णय आहे तो राणा पाटलाचा आहे.